बरोबर पकडा, बंद करू. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, 24/7. त्याचबरोबर 384 लोकांनी मला मतदान केले म्हणून त्यांचा मी आमदार. त्याचबरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टीचा राज्य संघटक मंत्री. आता बहीण माझी काय बोलली, ती बहीण मनसेची बहीण आहे, ती प्रभाकर भोईर यांची. नाव घ्यायला काय गरज आहे, ते स्वतः बोलले की नाही. आपले आमदार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या त्या बहीण आहेत, त्यांनी मला सांगितलं. तिकडे दाखव कॅमेरा, हात करा, हात करा. हा, तर विषय असा आहे, जकात नाक्याचा पुरावा 2.5 कोटीचा, तो आता मी यांना दाखवणार आहे. बघा, स्वामी समर्थांना भेटायला गेलो होतो. मग तिथं हनुमानाचं मंदिर दिसलं. हनुमानाचं मंदिर दिसताना तिथं खड्डे दिसले आणि त्या खड्ड्यातून हनुमानाच्या मंदिरापर्यंत घाण पाणी जात आहे आणि त्या घाण पाणीवरून मंदिराला पाय पडायला जाणार. म्हणजे कुठपर्यंत ओके आहे, योग्य आहे का? चालू आहे ना? बरोबर, हा चालू आहे ना. आता तुम्हाला पुरावा दाखवायचा तुम्हाला. हा बघा, हे बघा, हे आपले अर्ज आहेत. ओके ना. पहिला होता वाणीआळी रोड, झाला की नाही? झाला ना. दाखवा तिकडे, त्यांना दाखवा. बोला, झाला का? मला वाघमारे आळी रोड आहे ना, बौद्धवाडा रोड आणि वृंदा रोड. बरोबर. म्हणजे हा जो बौद्धवाडा रोड आहे आणि त्याला वृंदा रोड पुढे जाऊन होतो. ठीक आहे ना. काम 5 झाले पीडब्ल्यू ठाणेकडून. काम 5 कडून झाले पीडब्ल्यू ठाणेकडून. परत वारगडे रोड, त्याचं काम आतमध्ये बाकी येते. तिथं खाली नाला आहे ना त्याचं. परत गणपती मंदिर चौक ते एमटीडीसी पर्यंतचा उर्वरित भाग, म्हणजे जो 160 मीटर होता का 170 मीटर होता, त्यातून 5 संपूर्ण झाला. आणि केला किती? 100 मीटर. पैसे खाल्ले किती? संपूर्ण रोडचे. त्याचा आम्ही कडक कडक निषेध करतो. आणि तो पैसा कोणाचा आहे? ह्या जनतेचा आहे. आता हा पुरावा. मराठी वाचता येतं का? वाचून घ्या. कोणाला? कोण लिहितं? तुला येतं मराठी वाचता? वाच ना. वाच. हे घे पुढे. हे किती लिहिलंय इथं? हे मराठी वाचतं. वाचे. कल्याण तालुक्यातील टिटवाला, रुंदे, फळेगाव, प्रजिमा 69 ते जकात नाका रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण मजबूतीकरण करणे, आवश्यकतेनुसार गटार, मोरी, संरक्षण भिंत बांधणे करणे. आता एस्टिमेट ऑफ कॉस्ट ₹1000 आहे ना. म्हणजे किती इथे दिले? 25,000 लिहित ना. म्हणजे 25,000 म्हणजे 1000 मग किती झाले? 2.5 कोटी. हे 2.5 कोटी मध्ये पास झालेले आहे. तर मला काय बोलले, नाही बाबा रोड आम्ही पास केलाय पण निधी आपल्याला लागेल आमदार फंडातून. कुठे लागेल? आमदार फंडातून. मी म्हटलं मला काही चालेल, मला खासदार फंड चालेल, मला आमदार फंड चालेल, मला कुठलाही फंड चालेल. हा, फक्त मला निधी द्या आणि माझा रोड काम करू द्या. मग त्यांनी काय टाकले? वाच बाबा. हॉनेबल MLA श्री विश्वनाथ भोईर. बरोबर ना? है ना. सेड रोड इज डॅमेज, है ना. डॅमेज. MLA प्रपोज सेड रोड इज अंडर रिस्क हेन्स वर्क प्रोसेस. आणि हे टाकलं कधी? आपण गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये. तारीख येते बघा. लिस्ट ऑफ न्यू रोड्स वर्क्स प्रपोज फॉर बजेट इन जुलै 2024. मग का नाही आमदारांनी सही करून दिली? का नाही विश्वनाथ भोईर यांनी सही केली ह्या रोडच्या 2.5 कोटीसाठी? है ना. बरोबर ना. हे पुरावा आहे की नाही? ओपनली बोलतो मी आता. बरोबर. द्यायला पाहिजे त्यांनी. द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे की नाही? मग ते आतापर्यंत झालं असं की नाही? आता त्या जुलै 2024 जुलै आणि आता 25 जुलै आलाच ना. आणि हा पैसा कोणाचा आहे? आपला. तुमचा, माझा. आमचा नाही, माझाच आहे. ते त्यांनी सांगावा. आता बोला साहेब. आता आपण यांना आमदाराला एक साकडं घालू का बा, देवा परमेश्वरा तू आमचा देव आहे, आम्हाला 2.5 कोटी आहेत ना, त्याच्यावरती सही करून दे. सही करा. बोलतो. मतदान दिलं ना आमदाराला? दिलं की नाही? मग मागा. आमदार साहेब विनंती करतो, पाया पडतो, पण आम्हाला सही द्या आणि आमची कामं आहेत ना ही रखडलेली
ती पूर्ण करून करा. द्या. जर त्यांची हीच आम्ही विनंती तुम्हाला जर करतो. त्यांचं नाव टाकलं नसतं ना मग आतापर्यंत झालं पण असं. आता त्यांच्या नावामुळे ते अडकलंय. अडकलंय त्यांचं असं मत आहे काय असं काय असतं का मतदान केलं नाही तर निधी द्यायचं नाही असं काय असतं असं का पण असेल त्यांच्या काय है ना. तुम्ही मतदान केलं की नाही दिलंय ना बाबा. त्यालाच दिलं काय. अरे बाबा बाबा त्यालाच दिलं ना बाबा. आणि मीच बाबा आहे तो संदीप नाईक बाबा. आणि मतदान केलंय भोईर साहेबांना. तर मी विश्वनाथ भोईर यांना विनंती करतो का बाबा हे बजेट मी ऑलरेडी 171 कोटी त्याचबरोबर हे 2.5 कोटीचं बजेट मी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केलेलं आहे. पण 171 कोटीमध्ये जरा प्रॉब्लेम निघाला. आपल्या टिटवाळ्यातले 23 रोड आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यू निघाला. परत ते रिन्यू करण्यासाठी ते परत केडीएमसीकडे पाठवलंय. पण हा 2.5 कोटीचा रोड तो नाईक बाबा याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे आमदाराचं नाव. तर कृपा करून पुढच्या टायमाला जर तुझी मागणी असेल तर डायरेक्ट आमच्याकडे ये, मेल टाक. पण असं हे नाव टाकून येऊ नको. ही अशी रखडतात कामं. तर मी आमदारांना विनंती करतो. त्याचबरोबर आमदारांचे जे लोक आहेत त्यांना मी विनंती करतो 2.5 कोटी बाबत पास केलेले आहेत ते पासवरती फक्त आमदारांनी सही करावा आणि तो रोड आमचा चालू करावा. बरं माझ्या बरोबर बोला. विश्वनाथ भोईर आमदार की जय. बोला बोला बोला. अरे देवाला आपण हातपाय पडतो की नाही. आता एकटी बोलू का? हा चालेल ना. तुम्ही बोलला मी बोललो. आमदार विश्वनाथ भोईर यांचा विजय असो. आमदार विश्वनाथ भोईरांचा विजय विजय असो. आमदार विश्वनाथ भोईर यांचा विजय असो. आमदार विश्वनाथ भोईर यांचा विजय असो. धन्यवाद. विश्वनाथ भोईर साहेब लाईनवरती बघा. कोण आहेत मराठी वाचते का है ना. विश्वनाथ भोईर विश्वनाथ भोईर पण आता लाईनवरती आहेत. गजानन जाधव पण लाईनवरती आहेत. केतन निगोट पण लाईनवरती आहेत. तर माझे विश्वनाथ भोईर यांना मी विनंती करतो. मी तर कुणाला आयुष्यात कधी विनंती केली नाहीये कारण का मी चालतो संविधानाप्रमाणे. मी माझ्या आंबेडकरांप्रमाणे चालतो. आंबेडकरांनी सांगितलं झुकना नाही. पण काय करायचं चला झुकनाही पडताय. कारण का जनतेसाठी काय करणार. निधी पास झाला जुलै 27ला अजून देईना. बाबा सही करा. विश्वनाथ भोईर सर सही करा. धन्यवाद. फोन ठेवतो. थकलो आता मी सकाळपासून.